गुणस्थान. चौथा गुणस्थानामध्ये आता नावं सांगा फक्त एकदा पटापट, है ना. कुठले कुठले? जिन, जिन नाही, जिन न पूर्ण म्हणायचं. जिन म्हणला की न चा पाय मोडला, हलंत म्हणतात त्याला, आहे ना. आणि जिन म्हणल्यावर पूर्ण आलं. ठीक आहे. तर मग काय सांगत होतो? मिथ्यात्व. मिथ्यात्व म्हणजे सांगितलं होतं का नाही? विपरीत श्रद्धान. परत परत वेगळी तयारी करायची नाही, आत्ताच तयारी करायची. कळालं का नाही? जेव्हा अचानक कधी पण डिक्लेअर करा, सांगा 14 गुणस्थान सांगा, हे गुणस्थान सांगतो, हे गुणस्थान सांगतो, अशी रोजच्या रोज तयारी करायची असते. ऐन टायमाला तयारी नाही करायची. कळालं का नाही? ती खरी तयारी असते. ऐन टायमाला जी तयारी करतात का नाही, ते जेवढ्या लवकर पाठ करतात ते तेवढ्या लवकर पण विसरून जातात. आणि ह्याला संस्कार म्हणत नाहीत. कळलं? बरोबर का नाही? सांगा बरं. मला माहिती तुम्हाला शाळेत तशी सवय असेल, परीक्षा आली की अभ्यास करायचा आणि परीक्षा झाली की अभ्यास विसरून जायचा. असंच असायचं का नाही? म्हणून सांगतोय असं नको. ठीक आहे. तर मग मिथ्यात्व म्हणजे साधारण म्हणजे मिश्र म्हणजे ना, सम्यक्त्व पण आहे, मिथ्यात्व पण आहे. सम्यक मिथ्यात्वाचं हे आहे. आता उदय नाही विचारला, आता उदयानुसार विचारतो. आहे का? उदय नंतर विचारतो, ह्याचं विचारू. हा ना. अविरत सम्यक्त्व 12 प्रकारची काय आहे? अविरती असून जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर श्रद्धा नाही, सम्यक्त्व आहे. नुसतं 12 प्रकारची अविरती म्हणू नका. 12 प्रकारची अविरती 1 ते 4 गुणस्थानामध्ये आहेच. 12 प्रकारचा असंयम 1 ते 4 गुणस्थानामध्ये आहेच. समजलं? मग त्यानंतर तर हे झालं अविरत सम्यक्त्व. आणि पुढं काय आहे? देशविरत. ह्यामध्ये काय झालेलं आहे? त्रस जीवांची काय सांगली? हिंसेचा त्याग केलेला आहे. बाकी सगळा असंयम आहे, म्हणून देशविरत किंवा देश संयम म्हणतात. दुसरी नावं काय त्याला? संयता संयत, विरता विरत. ठीक आहे. समजलं? ही नावं कळलं ना? त्यात काय संयत आहे आणि काय असंयत आहे हे सांगता आलं पाहिजे. इथंपर्यंत झालं का पक्क? आता कर्माच्या उदयानुसार बघू, आहे ना. पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीचा उदय आहे. दुसऱ्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्वाचा उदय नाही, अनंतानुबंधीचा उदय आहे. नाही आणि आहे दोन्ही सांगायचं आहे ना. तिसऱ्या गुणस्थानामध्ये सम्यक मिथ्यात्वाचा उदय आहे. चौथ्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी नाही. आणि काय आहे? है ना, सम्यक प्रकृती असू शकेल, है ना. क्षयक्षम वालेलाच असणार ना, औपशमिक आणि क्षयिक वालेला नाही, है ना. असू शकेल किंवा किंवा काय नसेल. अप्रत्याख्यानाधिकांचा उदय आहे. अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संयोजनांचा उदय आहे. कळते ना? पुढं काय झालं? चौथं गुणस्थान झालं. आणि पुढं 5वे गुणस्थान अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान आणि नाही अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान आणि मिथ्यात्व ह्यांचा उदय नाही. कशाचा उदय आहे? प्रत्याख्यान आणि संशोधन. कळालं का? हे आपण मोहनीय कर्माच्या अपेक्षेने पण बघतो आहोत. ठीक आहे. मोहनीय कर्माचे भेद माहिती आहेत ना? मोहनीय कर्माचे भेद 28
माहिती का नाही? असं करू नका है ना. सांगितलेलं आहे मोहनीय कर्माचे 2 भेद करा. मागं पण झालेलं आहे. दर्शन मोहनीय, चारित्र मोहनीय. दर्शन मोहनीयाचे 3 भेद चेतन भैया कुठले कुठले? सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. छान मस्त आहे ना. तर हे 3 भेद झाले बरोबर. त्यानंतर चारित्र मोहण्याचे 25 आहे ना. 25 मध्ये काय आहेत? 16 कषाय आणि 9 कषाय. शॉर्ट मधलं पण लक्षात ठेवा. मग विस्तार करायचा असेल तर विस्तार करायचा आहे ना. 16 कषाय आणि 9 कषाय. 16 कषाय कुठले कुठले? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन. फळ्यावर आहे की नाही? हे सगळ्यांचं काय लावायचं? हां. आणि पुढं काय आहेत? हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा. हे 9 कषाय. कळलं ना? असे किती झाले एकूण चारित्र मोहनीयाचे भेद? 25. सांगता येईल ना? काय विचारतोय? पक्के करा, पक्के करा, पक्के करा है ना. लिहिलेत का नाही लिहिले? नाही लिहिले? लिहून घ्या है ना. लागणार हो, सारखं लागणार आहे. आता काय करणार है ना. आपल्याला ते आवश्यक आहे. ठीक आहे. काल मग आपण सांगत होतो, लक्ष द्या आता इकडं है ना. अनंतानुबंधी. अनंतानुबंधी काय सांगितलं होतं? अनंतानुबंधी काम कार्य करते, अनंत संसाराला कारण आहे. ठीक आहे. अप्रत्याख्यानावरण काय आहे? बरोबर. अप्रत्याख्यानावरण म्हणजे त्या कर्माच्या उद्यात काय होत नाही आहे? संयमाचा थोडा सुद्धा भाव होत नाही. त्याला काय म्हणायचं? अप्रत्याख्यानावरण. लिहिलंय ना? सोपं आहे. संयमाचा थोडाही भाव होत नाही आहे ना. पुढं काय आहे? प्रत्याख्यानावरण. तिथं काय आहे? थोडा संयम होऊ देत आहे पण पूर्ण संयम होऊ देत नाही. त्याचं नाव काय आहे? प्रत्याख्यानावरण. ठीक आहे. आणि पुढं काय आहे? संज्वलन हा ना. काय करतंय ते? पूर्ण संयम होऊ देत आहे पण है ना त्या संयमामध्ये मलिनता आणतंय, यथाख्यात होऊ देत नाही. झालं का? हे पक्क म्हणजे पूर्ण गुणस्थान तर डोळे झाकल्यावर सुद्धा आले पाहिजे एवढं. एक वेळ मागाना स्थान नाही आलं तरी सुद्धा मी ॲडजस्ट करेल. पण जर गुणस्थान येत नाही म्हणलं तर ते सगळं डेंजर नाही. कळलं का? कारण हे गुणस्थान अशी गोष्ट आहे की तुम्हाला स्वाध्याय करताना भले करणारे करताय का द्रव्याने करताय का चरणाने, गुणस्थान येतच. एवढं पक्क पाहिजे गुणस्थान. उलटं विचारा, सुलटं विचारा, कसंही विचारा, परंतु ते पक्क पाहिजे. ठीक आहे. लिहून झालं का सगळ्यांचं? चला. तर अशा प्रकारे काल सांगितलं होतं. आता थोडं डोकं चालवायचं आहे ना. त्यामुळं त्या गुणस्थानात काय घडतं हे लक्षात येईल आहे ना. पहिल्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय आहे? अनंतानुबंधी. बरोबर का नाही? म्हणजे अनंत संसाराला कारण, जे सम्यक्त्व प्रगट करू देत नाही. कळलं? चौथ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधीचा उदय नाही, परंतु कशाचा उदय आहे? अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन. सगळं म्हणजे पहिल्या गुणस्थानामध्ये 16च्या 16 आहे. कळलं ना? पहिल्या गुणस्थानामध्ये 16 कुठल्या? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन. त्यांचे काय? क्रोध, मान, माया, लोभ. समजलं का नाही? आहे ना. 16 म्हणले की हे येणार. आणि समजा 4 म्हणलं तर काय येणार? नाही, अनंतानुबंधी 4 म्हणलं तर अनंतानुबंधी, क्रोध, मान, माया, लोभ. अप्रत्याख्यान 4 म्हणलं तर समजलं का नाही? आता
हे असं लावायचं आहे ना, डोक्यात ठेवायचा प्रयत्न करा. तर मग पहिल्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी काय करतंय? सम्यक तो प्रगट होऊ देत नाही. आणि दुसरं अनंत संसाराला कारण. चौथ्या गुणस्थानामध्ये काय झालेलं आहे? अनंतानुबंधी गेली, त्यामुळे सम्यक तो प्रगट झालं. अविरत सम्यक तो आहे ना शब्द. चार्ट मी तुम्हाला फोटो पण पाठवलेत सगळे तसे ग्रुपवर आहे ना. तर तिथं सांगितलं अविरत सम्यक्त्वामध्ये काय झालेलं आहे? अनंतानुबंधी गेली, त्यामुळं सम्यक्त्व शब्द आला. परंतु अप्रत्याख्यानावर नसल्यामुळं अविरत शब्द आला. कळलं? पुढं पाचव्या गुणस्थानामध्ये काय झालं? अनंतानुबंधी गेलेली आहे, काय नाही, त्यामुळं तिथं सम्यक तो शब्द आहे. आणि अप्रत्याख्यानावरून गेलाय, त्यामुळं देश संयम पण आहे. आणि प्रत्याख्यानावरणाचा उदय म्हणून देश संयम शब्द आहे. कळलं? अप्रत्याख्यान गेलेलं आहे आणि प्रत्याख्यानाचा उदय आहे म्हणून देश संयम हा शब्द आला. कळलं का नाही? लक्षण हां, मग तेच की देश संयम या आंशिक संयम. ठीक आहे. आणि पुढचं गुणस्थान प्रमत्त विरत काय आहे? इथंपर्यंत झालं ना सगळ्यांचं? पक्क झालं ना? हां, मी परत विचारतोच आहे ना. प्रमत्त विरत पुढचं गुणस्थान कुठलं आहे? है ना. गुणस्थान कितवं? 6वं. लक्षात येतंय? प्रमत्त शब्द का आहे ना, आणि विरत शब्द का आहे? प्रमत्त म्हणजे प्रमाद, आळस. विरत म्हणजे संयमी, आळस सहित संयमी. कळलं का? मग प्रमत्त शब्द कशामुळं आहे आणि विरत शब्द कशामुळं आहे? तर सांगितलं काय आहे तिथं? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान आहे का नाही? हे तिन्हीही गेलेलं आहे म्हणून विरत शब्द आलेला, म्हणजे सकल विरत आलेला आहे ते आहे ना. परंतु संज्वलन आणि नवनोकषाय ह्यांचा तीव्र उदय आहे म्हणून प्रमत्त शब्द आहे. काय शब्द वापरला हो मी? संज्वलन आणि नवनोकषा ह्यांचा काय? नुसतं नाही उदय. कसा उदय? तीव्र उदय. तेव्हा प्रमाद होतो. कळलं? आणि संज्वलन नवनोकषा ह्यांचा कसा आहे? मंद उदय आहे. तेव्हा काय येणार? अप्रमत्त म्हणजे 7वं गुणस्थान. समजलं का सगळ्यांना? आणि ज्यांना नाही समज टेन्शन घेऊ नका, त्यांना बाकी परत मी फोटो पाठवतो. आणि नसेल तर हे पुस्तक फक्त फॉलो करा. हे पुस्तक आहेत, आणलेत पुस्तकं तुमच्या पुढं जर मंदिरात आहेत ठेवलेत बघा है ना. तर हे पुस्तक फक्त फॉलो करायचं. ह्यात सगळं लिहिलेलं आहे, सगळे चार्ट आहेत. फक्त जे समजत नाही तेवढं स्किप करा. नाहीतर उगं ते अजून हे पण लिहिलेलं आहे, हे पण लिहिलेलं आहे, हे पण त्यात भरपूर काय काय लिहिलेलं आहे. पण जेवढं आत्ता आपल्याला प्रयोजन आहे तेवढंच फक्त ग्रहण करायचं. जे समजत नाही तेवढं काय करायचं? आता इथं पुस्तकामधलं हितलं नाही शिकवतंय ते स्किप नाही करायचं. पुस्तकामध्ये जे समजत नाही ते स्किप करायचं, कारण त्यात खूप वर्णन आहे. ते वर्णन आपण नंतर घेतोय. मी आत्ता सामान्य परिचय घेतोय. सामान्य फक्त बेस पक्का करा, विशेष परिचय नंतर जाऊया. आता 14 मार्गानं हे गुणस्थान संपले की 14 मार्गानंच घेणार आहे. पण कसे घेणार? विशेषतेमध्ये. समजलं ना? पण ते लागणार आहे गुणस्थान, म्हणून आत्ता हे गुणस्थान मी पक्क करायला लागलो आहे. त्या 14 मार्गांचं विशेष वर्णन बघताना गुणस्थान लागणार आहेत, म्हणून तुमचं आत्ता हे पक्क करतो आहे. ओके हां. तर मग काय काय झालं सांगा बरं आता? प्रमत्त विरत आणि अप्रमत्त विरत. विरत शब्द कशामुळे आलेला आहे? विरत म्हणजे संयमच की. कशामुळे आला आहे? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यानावरणाचा काय आहे?
अभाव आहे म्हणजे उदय नाही आहे. अभाव नाही म्हणजेच काय, उदय नाही आहे. अभाव शब्द नका लिहू, उदय नाही हा लिहा. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, आवरण आणि प्रत्याख्यान ह्या तिघांचा उदय म्हणून काय शब्द आलाय, विरत. विरत म्हणा, संयम म्हणा, मग तो सगळाच आला, पूर्ण संयम आला तिथं आहे ना. आपण जेव्हा म्हणतो संयमी, संयमी म्हणताना आपण म्हणतो का पूर्ण संयमी शब्द, त्यात गर्भितच आहे. संयमी म्हणलं की पूर्णच आला. जर थोडा संयमी असेल तर मग तिथं म्हणतो देश संयमी. पण सकल संयमी प्रत्येक वेळेस सकल पूर्ण हा शब्द म्हणायची गरज नाही. तर मग विरत हा शब्द काय दाखवतो, अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरणाचा उदय नाही. असं तुम्ही करू शकता का नाही, थांबा मी करूनच दाखवतो. काय लिहायचं, प्रमत्त आणि पुढे लिहायचं प्लस विरत. विरत मध्ये असं लिहायचं, असं सवय लावा लिहिताना सोप्या शब्दामध्ये. विरत म्हणजे कशा म्हणायचं, अनंतानुबंधी शॉर्ट मध्ये लिहितो बरं का, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण यांचा उदय नाही म्हणून हा शब्द काय आला, विरत. समजलं. आणि पुढं प्रमत्त यांचं काय लिहायचं सांगितलं, संज्वल, संज्वल आणि नौकशा यांचा तीव्र उदय म्हणून शब्द काय आला, प्रमत्त. आता जेव्हा ह्यांचा मंद उदय येणार तिथं मग काय येणार, अप्रमत्त. असं लिहित असताना असं चार्टच्या पद्धतीने लिहित जावा. अशी वाक्य लिहिण्यापेक्षा चार्ट पद्धतीने लिहायचं. म्हणजे का, जेव्हा तुम्ही वही उघडली की नाही की लगेच समजतो चार्ट. ते वाक्य वाचत बसलं की मग वेळ जातो. असं चार्टच्या पद्धतीने लिहायची सवय लावा. चला आता लिहिताय त्यांनी पटपट लिहा. तोपर्यंत उद्याची सूचना सांगतो. उद्याच्याला प्रवचन नाही आहे ना, उद्या रविवारी प्रवचन नाही, सोमवारी होईल. ठीक आहे. आता काय झालं का इथपर्यंत, पक्क, पूर्ण पक्क. विचारू मी आता प्रश्न, नाही पर्सनल नाही विचारत, सामूहिकच उत्तर द्या आहे ना. तर मग काय आहे, अनंतानुबंधीचा उदय असताना गुणस्थान कुठलं, हां पहिलं म्हणून मिथ्यात्व, नाव द्या की त्याला नाव आहे ना. पहिलं मी कशासाठी त्यात शब्द लपला आहे ना, है ना. पुढं अप्रत्याख्यानावरणाचा उदय, अनंतानुबंधी नाही आहे पण अप्रत्याख्यानावरणाचा उदय आहे. गुणस्थान अविरत, हां समजते ना, है ना. पुढं प्रत्याख्यानावरणाचा उदय आहे पण अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानाचा उदय नाही. देशविरत पाचवं है ना. पुढं संज्वलन आणि नवनौकशांचा मंद उदय आहे. मला माहिती आहे मुद्दा म्हणून उलट विचार, मंद उदय म्हणलं होतं तुम्ही लगेच सहावं म्हणता वे. असं लक्ष आहे तुमचं, असं नका करू. पूर्ण जागरूक शब्दांकडे नीट लक्ष द्यायचं आहे ना. समजलं का आता सगळ्यांना. हां आता जरा थोडं अजून उलटं विचारतो आहे ना. आता तुम्ही फक्त काय आहे आणि काय नाही हे सांगायचं. ओके. पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीचा उदय एवढं सांगायचं, बाकीचं तर नाही, त्याचा काही विषयच नाही. चौथ्या गुणस्थानामध्ये काय नाही अगोदर सांगा. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी नाही, अप्रत्याख्यानादी सगळे आहेत म्हणून हे सगळं चौथं गुणस्थान. पुढं देशविरत पाचव्या गुणस्थानामध्ये
मिथ्यात्व, अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यान. मग काय आहे? बरोबर. आता पुढं 6वं गुणस्थान है ना, त्यामध्ये मिथ्यात्व, अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान नाही. काय आहे? संज्वलन आणि नवनोकषा यांचा तीव्र उदय. कळालं? पुढं 7व्या गुणस्थानामध्ये सेम हेच, फक्त संज्वलन आणि नवनोकषा यांचा मंद उदय. आता माझा प्रश्न पुढं थोडंसं उत्तर द्यायचं बरं का, है ना. 4थ्या गुणस्थानामध्ये नवनोकषा यांचा कसला उदय आहे? तीव्र का मंद? तीव्रच लावायचा. कळलं का नाही? पहिल्या गुणस्थानापासून 6व्यापर्यंत तीव्रच राहणार. कळलं का नाही? हे असं लावायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस हे सांगायला लागणार नाही, त्यामध्ये ते गर्भित आहे. नंतर आम्ही प्रत्येक वेळेस सांगत बसला की आनंद पहिल्या गुणस्थानात अनंतानुबंधी, मग बाकीचं नाही का? पहिल्या गुणस्थानामध्ये आहे अप्रत्याख्यानावरण पण आहे, प्रत्याख्यानावरण पण आहे आणि संज्वलन पण आहे आणि नवनोकषाय पण आहेत. कळलं? 4थ्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व अनंतानुबंधी नाही, पण बाकी अप्रत्याख्यान पण आहे, प्रत्याख्यानावरण पण आहे, संज्वलन पण आहे आणि नवनोकषा ह्यांचा पण तीव्र उदय आहे. लक्षात येते का नाही? अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी लावायच्या है ना. मग कसंही विचारू, उलटं विचारो, सुलटं विचारू, सांगता आलं पाहिजे. हे 7 गुणस्थान फक्त पक्के करायचे. कळालं का? है ना. उद्याच्याला विचारलं काय अप्रत्याख्यानावरण कर्म काय करतंय? पूर्ण संयम करून देत नाही, है ना. संज्वलन जो आहे तो काय करतोय? है ना, पूर्ण चारित्र्य किंवा पूर्ण हे करून देत नाही, यथाख्यात संयम प्राप्त करू देत नाही. लक्षात येते? कोण काय करतं हे कळणं गरजेचं आहे. अनंतानुबंधी काय करतंय? सम्यक्त्व उत्पन्न होऊ देत नाही, म्हणजेच अनंत संसाराला कारण आहे. ओके. प्रत्याख्यानावरून काय करतंय? थोडा संयम होऊ देतंय पण पूर्ण संयम होऊ देत. आता कळतंय ना? खूप वेळा पक्क केलेलं आहे. बस एवढं फक्त विसरू नका. ठीक आहे? एवढंपर्यंत समजलं? थोडंसं सांगतो आणि थांबतो. पुढं आता काय येतं? 7वं गुणस्थान. 7व्या गुणस्थानाचे 2 भेद झाले. 7व्या गुणस्थानाचे 2 भेद कुठले? स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय अप्रमत्त. ह्याचे सगळे फोटो पाठवतो, काय काळजी करू नका, आहे ना. सगळे पुस्तकात आहेत फोटो, आहे ना. स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय अप्रमत्त. ठीक आहे? लिहू का मी? नाही, मी फोटो पाठवतो. झालं तर बाकीचं विश्लेषण करणार ते सोमवारी, आहे ना. स्वस्थान अप्रमत्त म्हणजे काय? जे मुनिराज काय 6वं 7वं गुणस्थान करतात, झुला झुलते ना, म्हणजे झुला म्हणजे तळ्यात मळ्यात 6वं 7वं 6वं 7वं 6वं 7वं असं जे करतात का नाही, ते काय आहेत? स्वस्थान अप्रमत्त. कळलं? आणि सातिशय अप्रमत्त म्हणजे काय? आता आहेत 7व्यामध्ये पण जाणार कुठं? 8व्यामध्ये. सोप्या भाषेत सांगतो, है ना. आहेत आत्ता 7व्या गुणस्थानात पण जाणार कुठं? 8व्या गुणस्थानात. म्हणजेच श्रेणी आरूढ होणार. उपशम श्रेणी आणि क्षपक श्रेणी हे 2 भेद आहेत. कळलं का नाही? ते श्रेणी आरूढ होणार झाले नाही, है ना. कळलं का नाही? त्यांना काय म्हणायचं? सातिशय अप्रमत्त. मला माहिती आहे तुम्हाला अजून नीट कळलं नसेल,
उपशम श्रेणी काय, शपक श्रेणी काय, सगळं सांगतो. श्रेणी म्हणजे काय, सगळं सांगतो, पण सगळं कमिंग सून, सोमवारी. ठीक आहे. एवढं फक्त 2 भेद फक्त लक्षात ठेवा, स्वस्थान आणि सातिशय. कोणाचे भेद आहेत, अप्रमत्त 7व्या गुणस्थानाचे भेद आहेत. ठीक आहे. हे सगळं पक्क करा बरं का. परत त्याच्यामध्ये आपण पुढं अजून बघणार आहोत कुठल्या गुणस्थानातनं कुठल्या गुणस्थानात जाऊ शकतो, कुठून कुठं जाऊ शकत नाही, गमन आगमन बघणार आहोत, गती आगती. आणि ते अजून कठीण जाईल ज्यांना हे पक्क नाही. कर्माचा उदय पक्का पाहिजे, तिथं काय कार्य घडतं हे पक्क पाहिजे, तर ती गती अगती सोपी जाते. ठीक आहे. चलो, ओम. डोळे बंद करा. 2 मिनिट स्वतःला जाणार, ध्यान करायचं आहे, स्वतःला जाणायचं आहे, स्वतःला जाणं. मी हा जीव गुणस्थानाच्या अतीत आहे. ह्या माझ्या शुद्ध आत्म्यामध्ये मोह नाही, योग नाही, त्यामुळे गुणस्थान देखील नाही. शुद्ध आत्मा मोहयोगाने रहित आहे, म्हणून गुणस्थान रहित आहे. मोहच नाही तर मिथ्यात्व माझ्यामध्ये कसे असेल. मोहच नाही तर अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन क्रोध मान माया लोभ हे कसे असतील, माझ्यामध्ये नाहीतच. मी आत्मा निर्मोही निष्कषायी आहे, मिथ्या भावाने रहित आहे. निर्मोही स्वरूपोहम. निर्योगी स्वरूपोहम. निष्कषाय स्वरूपोहम. मिथ्या भावरहितोहम. ओम. शांति शांति शांति. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो अज्ञायाणं, नमो लोये सव्वसा